पूर्ण आरे कॉलनी फिरलो आहे, पण मला ती गल्ली आजपर्यंत सापडली नाही कुठली गल्ली होती. तो बोला ह्या से ना मेरे को एक शॉर्टकट पता है. आणि अचानक काय झालं काय माहित, तो बोला मेरे को जाना ही नहीं है, चल इधर से चल के आते हैं. तू जंगल में खड़ा कर रहा है, तेरे को नहीं जम रहा है, मैं चलाता हूँ. भाई वो तेरे को है ना जाने ही नहीं देगी. आणि मी पाठी बघतोय. ही जी स्टोरी आहे ना, आता खूप लोक बोलतील की आम्ही आरे कॉलनीमध्ये राहतो पण आम्हाला कधी एक्सपिरियन्स नाही झाला. पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो आम्ही दोन लोकांनी केलेला. मी आणि माझा एक मित्र, त्याचं नाव डॉमिनिक आहे, म्हणजे रादर होतं, ही इज नो मोर अनफॉर्च्युनेटली. बट हा जो आमचा एक्सपिरियन्स होता ना, हा वे बॅक इन 2013चा आहे, 2013. त्या काळी आरे कॉलनीमध्ये जायलाच बंदी होती रात्रीची. ओके, त्यावेळी बंद होतं, म्हणजे जायला द्यायचेच नाही, असं होतं का? बांबू वगैरे घालून ठेवायचे, ते बॅरिकेड्स वगैरे लावायचे. आता आरे कॉलनी इज मेड ओपन फॉर एव्हरीवन, म्हणजे तुम्ही तिकडे 1:30 वाजता पण गाडी घेऊन जाऊ शकता. हो. तो काळ खूप डिफरंट होता. आता त्याला पण ऑलमोस्ट 11 वर्ष झाली आहेत. 11 वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी पण चेंजेस बदलल्यात. आणि त्यावेळी ना रिक्षावाले वगैरे कोणच नाही जायचे आरे कॉलनीमधनं. फक्त जी स्थायी लोक होती ना, ती काहीतरी शेवटची ती BST बस जी तिकडनं जायची आणि जी फिल्टरपाडा पवईमधनं निघायची ती तेवढीच, किंवा स्थायी लोकांचे जर तिकडचे राहणाऱ्यांची पर्सनल वैयक्तिक 2 व्हीलर 4 व्हीलर ते ओळखीचे होते. ते म्हणजे जे वॉचमॅन वगैरे असायचे का? वॉचमॅन असं नाही बोलणार, आपले पोलीसवालेच असायचे. म्हणजे जे कॉन्स्टेबल्स वगैरे असतात ना, ते त्यांना तिकडे त्या बीट चौक्या बनवून दिलेल्या. त्या चौक्या अजूनही आहेत, पण आता तिकडे कोण नाही बसत. बरं. तर तेव्हा ती बॅरिकेडिंग वगैरे व्हायची. तर आरे कॉलनीला एंट्री आणि एक्झिटसाठी ना खूप वेगवेगळे पॉईंट्स आहेत. तो ही जी स्टोरी आहे ना, ॲक्च्युली आय वॉज नॉट डेस्टिन्ड टू एक्सपिरियन्स दिस, कारण का माझा आणि त्या पार्टीचा काही संबंधच नव्हता. बरं. माझा मित्र जो होता ना, तो काम करायचा कॉल सेंटर्समध्ये, आणि आपण बाबा फुकट, आपण उपट सुंब, जिकडे बोलवलं आपल्याला आपण जायचं उठून, चला बाबा. आणि रात के राजे ना आम्हाला रात्रीच्या झोपा येत नाही तशा. पण सो तो मित्र मला बोलला ना की चल यार मेरे ऑफिस का पार्टी है, तो तू आएगा क्या, मेरे बॉसने भी बुलाया. पण त्याचा बॉस पण माझा मित्र होता. तर मग त्याच्या बॉसनी पण मला इन्व्हाइट केलेलं की हमारा रिवॉर्ड्स अँड रेकग्निशन, RNR त्याला म्हणतात अजूनही. तर त्याची पार्टी होती. ती पार्टीमध्ये जबरदस्त लोकांनी अल्कोहोल कन्झ्युम केला, चिक्कार धमाल गेली त्याच्यामध्ये. आता डॉमिनिक हा फिटनेस फ्रीक, म्हणजे जिम विमला जाणारा आणि बॉडी वगैरे जबरदस्त. त्यांनी एक नवीन बाईक घेतलेली, पल्सर 220. त्यावेळी क्रेज पण भरपूर, जबरदस्त क्रेज होता. आणि ब्रँड न्यू बाईक, कारण का मला माहिती आहे ती बाईक 2 दिवसाआधी आलेली आहे. आणि आता नवीन बाईक आहे तर आपल्या मुलांचा कसा छंद असतो की भाई नया बाईक है, पेट्रोल टँक तो फुल रहना ही चाहिए. आणि पेट्रोल टँक वगैरे फुल. आता त्यांनी फक्त 2 पाईन बिअर पियाला, मी पण थोडंफार हार्ड ड्रिंक्स घेतलेले, आणि आमची मग निघायची वेळ झाली. आता निघायची वेळ तर काय, तर 12:30ला आम्ही त्या प्रॉपर्टीमधनं बाहेर निघालो, हॉटेलमधनं. आता आम्हाला 2 विकल्प होते. एक तर तुम्ही JVLR मधनं जा, जिकडे त्यावेळी JVLRच्या त्या पॉईंट्सला कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी तुमच्या नाकाबंदी असायची. ऑर एल्स तुमच्याकडे एकच विकल्प आहे, आरे कॉलनी. आता हा दिंडोशीला राहायचा, सो ह्याच्यासाठी तर तो इझिएस्ट ऑप्शन होता. तर मला माहिती होतं की चला दिंडोशी आहे, आणि सिन्स आय वॉज स्टील, मी एवढा पण ड्रंक नाही झालेलो, नाही जर तो एवढा ड्रंक होता ना, आम्ही चांगल्या प्रकारे शुद्धीत होतो. पण अनफॉर्च्युनेटली कसं असतं माहिती आहे, नाकाबंदीमध्ये तुम्ही पोलीसवाल्यांची उज्जत नाही घालू शकत. आणि रात्रीचं तर त्या लिमिट परमिसेबिलिटी वगैरे जी गोष्ट असते ना, ती कोर्टात तुम्हाला सिद्ध करा. पण त्यावेळी तुम्ही पकडला गेलात तर पकडला गेलात, म्हणजे तो तुमचा काळ वेळ तो फुकटच जाणार. तर आम्ही आलो खाली. तर मी डॉमिनिकला विचारलं, डॉमिनिक भाई अभी क्या करने का, किधर से जाएंगे? एक तो देख, तू भी 2 पाइन बियर पिया है, तेरे मुंह से तो बदबू आएगा ही आएगा, और मैंने भी हार्ड ड्रिंक्स पिया है, तो फालतू में फिर उलझ जाएंगे यार. एक नाकाबंदी ठीक है, 2 ठीक है, इधर 4 अलग अलग लेवल्स पे, अलग अलग जगहों पे हम कैसे पुलिस को ये करेंगे. तर मग मी त्याला बोललो की एक काम करते, आरे कॉलनी से निकलते. आणि माझ्यात शहाणपणा, मला तो बोलतो पण आहे,
कि भाई आरे कॉलोनी में वो बाम्बू वगैरह डाल के रखते, बैरिकेडिंग वगैरह रहती है, अपने को जाने नहीं मिलेगा. मैं बोला तू टेंशन मत ले, तू वो मैं देख लूँगा क्या करने का. तो बोला कि नहीं मैं नहीं जाने वाला आरे से. बोला ठीक आहे, एक काम कर फिर तेरा बाईक इधर रख दे, हॉटेलच्या पार्किंगमध्ये मी सांगितलं त्याला गाडी ठेव, ऑटो से चल, आपण ऑटोने जाऊ, मग काय प्रश्नच नाही. तो बोला नाही. आता ते एक ऑब्सेशन असतं ना मुलांचं, नवीन बाईक आहे काय स्क्रॅच वॅच मारली हॉटेलमध्ये असं तसं हे ते. बोला कुछ नहीं होगा रे, तू कल तो वैसे भी तू दिंडोशी में रहता है, तो आजा किसी दोस्त को लेके और बाइक लेके जाना. तो बोला नाही मैं तो बाईक छोडूंगा नाही. मग मला एक आहे ना सवय खूप आधी घाणेरडी होती, मी लोकांना आहे ना भीती घालायचो कि देख तू अगर ऐसा नहीं करेगा JVLR से लेके जाएगा ना, फिर तो वैसे तो तेरी बाइक जमा होने ही वाली है ड्रंक ड्राइविंग में. तो तेरे पास अभी 2 ही ऑप्शन है, या तो तू गाड़ी पार्किंग में खड़ी कर, या तो हम आरे कॉलोनी से जाते. मग खूप बॅक अँड फोर्थ आम्ही खूप बाचाबाची झाली आमच्या हे ते. मग शेवटी तो रेडी झाला. आता फिल्टर पाड्यावरनं जो रोड वरती आरे कॉलनीला जातो, आता तिकडे एक लस्सीवाला वगैरे पण असतो फेमस, तर तो तिकडचा तो एंट्री पॉइंट आहे. आम्ही जस्ट त्या स्पॉटला आलो ना, तर तिकडे बांबू आणि बॅरिकेड्स वगैरे घालून ठेवलेले. तिकडे आय थिंक कॉन्स्टेबल्स होते, ते साईडला झोपले आणि ते एकदम गाढ झोपलेत. आता आम्ही त्या एंट्री पॉइंटला येता येता ऍक्च्युली तो तिकडनं आहे ना हार्डली 5-10 मिनिटाचा हे आहे, पण आमचा तो फालतूगिरी डिस्कशन एवढा झालेला ना की आम्ही तिकडे ऑलमोस्ट 1:15 पोहोचलो. लेट पोहोचला. हा. आता झालं असं की मी पाठी बसलेलो होतो, गाडी चालवत होता, मी उतरलो, मी थोडं बॅरिकेड साईडला केलं, थोडे बांबू हलवले. बाईकला एवढं काय तशी पण जागा लागत नाही, साईडला केले, साईडला आम्हाला थोडी जागा भेटली, आम्ही बाईक काढली. आता ह्या भाईला मी सांगतोय की आपण सरळ सरळ जाऊ, अपने को एंड पे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मिलने वाला है. आपल्याला ना लेफ्ट घ्यायचं आहे ना राईट घ्यायचं, कुठेही त्या जंगलात जायचं नाही तडमडायला, कारण का तिकडे कसं बिबट्यांचा पण खूप आहे. म्हणजे न्यूझीलंड हॉस्टेलला झाला, फिल्म सिटीचा रोड झाला, तिकडे कोपऱ्यात बिबटे बसलेले, अजूनही बसलेले असतात. त्यावेळी कशी आहे ना वाहतुकांची जास्त आवजाव नव्हती, आता खूपच वाढलेली आहे, कारण का आता काळ पण वेगळा झालाय आणि तेव्हाचे रस्ते पण एकदम बेकार होते. म्हणजे आरे कॉलनीला जाणं म्हणजे हा खूप मोठा टास्क असायचा. एक तर तुम्हाला एंट्री नाही, वरून तिकडचे रस्ते काय एवढे छान नव्हते, आणि प्लस तिकडे एवढी चांगली पद्धतशीर लाईटिंग नव्हती. म्हणजे आता आपल्याच बाहेरच्या रस्त्यांवरती कसं प्रत्येक 6 फुटावर एक स्ट्रीट लाईट असते ना, तो तसा प्रकार नव्हता. तिकडे फक्त स्पॉट्स होते जिकडे तुम्हाला थोडाफार तो लाईट होते. हा. आम्ही आता एंट्री मारली आरेमधनं, मी त्याला सरळ सरळ सांगतो आहे की सीधा सीधा लेणं. आता हा भाईला काय झालं काय माहीत, हा बोला मेरे को एक शॉर्टकट पता आहे. आणि आरे कॉलनीमध्ये आहे ना अजूनही हा प्रॉब्लेम आहे की काय काय ब्लाइंड स्पॉट्स आहेत ना जिकडे नेटवर्क अजिबात नाही भेटत. तेव्हा पण आम्ही मोबाईल फोन्स वापरायचो. तेव्हा आता आमच्याकडे नोकियाचे फोन होते आणि नवीन नवीन अँड्रॉइड फोन आलेला, तो छोटावाला HTCचा असायचा, तो डॉमनीकडे होता. आणि ते GPS वगैरे कोण वापरत आहे, हे GPS पद्धत आता आली, अजिबात बरोबर. आणि 2G मध्ये तुम्ही काहीच हे करणार, तो 2Gचा काळ. सो तो बोला ह्या से ना मेरे को एक शॉर्टकट पता आहे. आता मला वाटलं की ठीक आहे बाबा, पोरगा दिंडोशीचा राहणार आहे, माहिती असेल कुठली तरी शॉर्टकट. आता मला आजपर्यंत मी एवढ्या वेळा आरे कॉलनीमध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे, आय स्टील ट्रॅव्हल, तरी ती कुठल्या गल्लीतनं घातली मला आजपर्यंत नाही सापडली ती. इनफॅक्ट मी ऑलमोस्ट पूर्ण आरे कॉलनी फिरलो आहे, इंडिव्हिज्युअली पण, मित्रांबरोबर पण आणि ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा, पण मला ती गल्ली आजपर्यंत सापडली नाही, कुठली गल्ली होती. ह्या भाईनी तो राईड घेतला, गेला सरळ आतमध्ये, आणि अचानक काय झालं काय माहीत, त्याला एकदम घाम फुटला आणि त्यांनी बाईक थांबवली. मला बोलतो उतर. मी बोला क्या हुआ, गाड़ी वाड़ी को कुछ हुआ क्या, कुछ खराब वराब हुआ. तो बोला मेरे को जाना ही नहीं है, चल इधर से चल के आते. बोला वेड़ा है क्या तू पागल वगल हो गया क्या हुआ क्या बता ना. आणि घाम फुटला लिटरली, त्याला त्याचं अंग गारटलंय. तेव्हा कसं थोडं आपण पण थोड्या टर्कीमध्ये असतो ना, आपल्याला लगेच रिअलाइज नाही होत
तो बोला क्या हुआ तेरे को डोमिनिक, तू साला मेरे को बोला कि मैं गाड़ी उधर खड़ा नहीं करेगा होटल में, अभी रास्ते पे छोड़, मैं बोला तेरे को रिक्शा से जाते हैं, अभी तू बीच रास्ते में जहाँ अपने को कुछ दिख भी नहीं रहा है वहां पे तू बोल रहा है कि गाड़ी मैं इधर ही छोड़ रहा हूँ। अरे तेरा नया गाड़ी, तू पागल वागल हो गया है और तू जंगल में खड़ा कर रहा है, और चल के जाएंगे मतलब कोई लेपड़ वेपड़ आके उठा के लेके अपने को, या कुछ हार्म वाम हो गया अपने को तो क्या करेंगे, तू गाडी चलाना। तो बोलता मेरे को चलाना ही नाही आहे. आणि तो ख्रिश्चन, पण तो रोजरी वोजरी नाही घालायचा ना, तो ते मोस्टली ते क्रॉस पेंडंट्स वगैरे जे ख्रिश्चन्स घालतात त्याचं काहीच नाही. फक्त संडेला मुलींना बघायला चर्च जाणारा माणूस, मानायचं नाही जास्त. हा, त्याची ती श्रद्धा नव्हती. मला थोडं वियर्ड वाटलं की असं काय. मग मी त्याला सांगितलं, समजवलं, चल तेरे को नहीं जम रहा है, मैं चलाता हूँ, तू चलाएगा ही नहीं, तू गाड़ी पे जाएगा ही नहीं. बोला क्यों, ऐसा क्या कर रहा है. तो बोलता है गाड़ी के पीछे कोई बैठा है रे. लाइट होती भी, बोला तू पागल हो गया है, 2 बियर में तेरे को इतना चढ़ गया कि तेरे को और कोई दिखा है. हम लोग क्या वो लंबा बाइक लेके नहीं घूम रहे, या वो टमटम नहीं लेके घूम रहे कि 10 लोगों को बिठा के हम लोग जा रहे हैं. सिर्फ 2 ही लोग हैं, तू और मैं, कोई तो है. आणि त्यांनी चावी लिटरली तशीच लावली आहे गाडीला. आणि तो आम्ही कॉर्नरला कोपऱ्यात तिकडे उभे राहून आमचा वार्तालाप चालू आहे. म्हणजे तू जिकडे बसलाय ना त्याच्या पण थोडा पाठी गाडी असणार, आणि मी इकडे, आम्ही दोघांचा संवाद इकडे. आणि तो कॉन्स्टंटली तिकडे असा बघतोय, आणि ही शाईंग अवे टू लुक इन द डायरेक्शन ऑफ द बाईक, म्हणजे तिकडे बघतच नाही बाईककडे. मी बोलला देख डोमिनिक, बहुत लेट हो गया है, मैं बहुत थक गया हूँ, मेरे में अभी उतना पेशेंस है. आणि तेव्हा मी खूप शॉर्ट टेम्पर्ड है सर. बोला तू एक काम कर, तू इधर ही रहे, गाड़ी की चाबी लगी है, मैं गाड़ी लेके जाता हूँ, तो तेरा देख ले पर्सनल लेवल पे, मैं तेरे को जाने ही नहीं दूंगा. एवढं. मग मला कुठेतरी तो थोडा सेटबॅक सारखं वाटलं की हा असा का हे आहे, थोडा वेगळा वागतोय. मग मी त्याला सांगितलं, देख तू कुछ भी रहेगा ना डर मत, तू सिर्फ है ना जीसस क्राइस्ट पे फेथ रख, हम लोग निकल जाएंगे यहाँ पे, चल तू बैठ मेरे साथ. मग तू चालवली गाडी. मग मी त्याला ओढला अक्षरशः. मी बसलो बाईकवरती आणि त्याला पाठी बसवलं माझ्या. तो बसायला रेडीच नव्हता. मी त्याला विनवण्या केल्या, त्याला सांगितलं रे गो मम्मी कसं वसं बसवलं, त्याला ऑन केली गाडी. आता मला तिकडे ना फ्यूल गेज वगैरे सगळं दिसतंय, पूर्ण टाकी त्याची भरलेली आहे, आणि नवीन कोरी ब्रँड न्यू गाडी. चालू करतोय ना, इंजिन ऑन होतोय, बंद पडतोय. असं 4 ते 5 वेळा झालं. मग तेव्हा मी रोजरी घालायचो, तरी आहे ना मला काय सांगितलं की तू मेरे को तेरा रोजरी दे दे का. मला ठीक आहे बेटा, ले तू. मी त्याला काढून दिली, तर तो असा हातात मुठ्ठी पकडून बसला. मला मिल गया तेरे को तेरा रोजरी, चल अब निकलते. आणि गाडी ऑन केली, ती ऑन झाली. थोडा रेव देतोय मी, म्हणजे आपण जस्ट एक ड्राय रेव देतो ना की गाडी थोडी गरम व्हायला, तर मी रेव देतोय. कारण का न्यूट्रल वरती होती गाडी, मी रेव देतोय. हां, म्हणजे इंजिन आता प्रॉपर आहे, म्हणजे काही इश्यू नाही. आता चालू. डाऊन गेला मी, फर्स्ट गिअर, रेव दिला, गाडी पुढेच नाही. बापरे. आणि हा असा माझ्या कानापासून, मैं तेरे को बोला था ना चल के जाते हैं, गाडी आगे नहीं जाएगी. आणि माझी सटकली. बोला भाई मेरे मुंह से अब गाली निकलेगी, तू शांत बैठ, ये क्या फालतूगिरी हो रही है. आणि तोपर्यंत तो काहीच बोलत नव्हता. मी बोललो, परत न्यूट्रल घेतला, मी 1 डाऊन गेला, 2ला घेतला आणि रेव देतोय. अक्षरशः तिकडे आजूबाजूला आमच्या गाडीचा तो रेटण्याचा आवाज येतोय, बाकी काहीच नाही. पिन ड्रॉप सायलेन्स आहे ना, तिकडे कुठली गाडी दुसरी ना कोण, फक्त आम्ही दोघं त्या आणि गाडी आणि गाडीचा आवाज. रेव देतोय पूर्ण, गाडी हलतच नाही जागेवरनं. बापरे. आता मला सेटबॅक का लागला, हा कानामध्ये येऊन बोलला, भाई वो तेरे को है ना जाने ही नहीं देगी. मी म्हणजे शिवी दिली, कोण जाने देगा. आणि मी पाठी बघतोय, कोणच नाही. मला देख तू है ना सी बनाने के धंधे मत कर, तेरा गाड़ी का कुछ तो लफड़ा हुआ है और तूने ही पनौती लगाया तेरे गाड़ी को, अभी तेरी गाड़ी लगानी पड़ेगी. परत आला, भाई गाड़ी में इशू नहीं है,
उसने गाड़ी को पीछे से पकड़ के रखा है और वो जाने नहीं देगी. आणि मी मिरर्स असे होते ना, मी मिरर थोडे वरती केले. मी तेव्हा बघितलं मिररमध्ये मला काहीच नाही दिसलंय. मी परत आहे ना गाडी बंद करून चालू केली, परत रेव दिला, 1 डाऊन करून 2 डाऊन केला आणि मी बघितलं आणि मला फक्त पाठी एक आहे ना एक सिलआउट दिसलं, एक शॅडो दिसली. म्हणजे मी असा बसलोय या साईडला डॉमिनिक, त्याच्या या साईडला एक एंटिटी आहे ज्याची अशी केस वेस असे, आणि आय एम जस्ट सीइंग अ डिमॉनिक स्माइल अँड नथिंग एल्स. आणि मी बघून मी बोला क्या ये, आणि मी जस्ट हे केलं ना तर जोरात किंचाळण्याचा आवाज आला. ती ऑलमोस्ट गाडी अशी उठून विली घेऊन स्टॅम्प झाली आणि आम्ही सुसाट निघालो तिकडनं. मी ना आव बघितला ना ताव.